तुमच्या स्वयंपाकघरात आता नवीन बदल होणार. सरकार तुमच्यासाठी एक मोठी भेट घेऊन आले आहे. मोफत गॅस शेगडी, मोफत कुकर, मोफत भांडी आणि आणखी बरंच काही. तुम्हाला मिळणार एक जबरदस्त किचन सेट पूर्ण मोफत. तुम्हाला वाटत असेल हा किचन सेट नेमका कोणाला मिळणार, अर्ज कसा करायचा आणि कोणत्या अटी आहेत? संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सुरू केली आहे. कामगारांना घरगुती गरजांसाठी मदत व्हावी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. ही योजना काही काळ थांबली होती, पण आता पुन्हा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे योजनेच्या वितरणाची सुरुवात या महिन्यात होणार आहे. जर तुम्ही बांधकाम मजूर असाल आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असाल तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही गेल्या 12 महिन्यामध्ये किमान 90 दिवस काम केले असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. तुमच्याकडे वैध नोंदणी प्रमाणपत्र असल्यास त्वरित अर्ज करा. ही योजना म्हणजे एक मोठं पॅकेज आहे. यात तुम्हाला 2 बर्नरची गॅस शेगडी, सुरक्षित आणि टिकाऊ, त्याचबरोबर 5 लिटरचा प्रेशर कुकर, झटपट आणि ऊर्जा बचत करणारा, तसेच स्टेनलेस स्टील भांडी म्हणजेच ताट, वाट्या, झारे, चमचा आणि अजून बरेच काही. हे सर्व अगदी मोफत, कोणतीही शुल्क नाही. तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड व रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते तसेच बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र ही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी mahabocw.in या अधिकृत वेबसाईटवरती जावे लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या कामगार कल्याण कार्यालयात जाऊन फॉर्म भरता येईल. सरकार इतरही अनेक मदतीच्या योजना चालवत आहेत, जसे की शिक्षण शिष्यवृत्ती. या योजनेत 10,000 रुपये मदत दिली जाते. त्याचबरोबर विवाह सहाय्य या योजनेमध्ये 30,000 रुपये पर्यंतचे अनुदान मिळते आणि गंभीर आजारांसाठी 1,00,000 रुपयांपर्यंत मदत दिली जाते. त्याचबरोबर अपंगत्व सहाय्य या योजनेमध्ये 2,00,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही सुवर्ण संधी सोडू नका. फक्त पात्र मजुरांनाच ही मदत मिळणार आहे, त्यामुळे त्वरित अर्ज करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.